बघू मेहंदी. का बरं काढणार मेहंदी? आल्या आल्या लगे तुम्ही शाळेतून गवत काढायला नेले आणि रात्री होतं तर का सुजबूत काढायची मेहंदी तर आता काय एवढं काय काम केलं तिथे? 1-2 तास काम केले जण. 2 तास काम केले पण दिवसभराचं काम होतं माझं ते माहित आहे का म्हणून कमाल वेळ आहे. भेटला नाही मेहंदी काढायला आता हे काय आता काढते मेहंदी मी आता काढायला यायचं. हा मेहंदी काढायला थोडंच टाइम टेबल राहणार आहे अगं पण रात्री काढल्यावर जास्त रंगते असं म्हणते. रंगते आता पण फक्त तुम्ही मला काम करू देऊ नका पाण्यात हात घालू देऊ नका रंगती मेहंदी. तुझं काम मी करायचं का मग? एक दिवस रोज बायका करते एक दिवस तुम्ही केलं तर काय बिघडायला लागलं म्हणजे बघा आता ही पुरणपोळी मी करायची का? तू आता शिजू घातलेलं पुरण? पुरणपोळी करू नका बाकीच जरा मदत करा बाकीची काय मदत करू? हा? थोडासा गोडवा अजून जरा येईल ना स्वयंपाक मध्ये होतं. अरे पण तुमची कामं तुम्ही करायची असते ती. अहो आमची काय मात्र आम्हीच करणार आहे एक दिवस तुम्ही केलं तर थोडंच काय बिघडणार आहे हा? का वरचा देव सांगणार आहे येऊन की बाबा तुम्ही काम करू नको म्हणलाय आज देवानी बायका तर रोज करते बायकांना रोज पुजलेलं आहे काम सणाचं सुद्धा बायकांना काम आहे अरे ह्याच्यामुळे म्हणते ती 100 गाड्याच्या तोंडाला लागा पण एका बाईच्या तोंडाला लागून लागा. नाही बोलायचं काय नसले की मग हे बोलून मोकळं व्हायचं कशाचं मोकळं व्हायचं काय? बाई बरोबर बोलते म्हणून तर गड्याचं तोंड बंद राहतं ना बरोबर बोलती बाई अरे पण काय आजच्या एक दिवस जरा मदत करावी आले आले लगेच शाळेतून काय म्हणलात चल रायगड मध्ये गवत काढायला संध्याकाळी खाल्लं तर झोप आली लगेच आपण मला बोलू तर दे. सगळं तूच बोलतीस. मग खरं आहे तर खरं आहे खोट आहे तर खोट आहे काय नका पट्टा बंदच केला नाही तू चालू केलेला. मग बघ ते पुरण करपाचं अजून नाही करत शिजलंय माझं पुरण मेहंदी काढत काढत मी शिजवलं नुसता पुरणाला जाळच का धुरच दिसतोय. जाळ लाव. जाळ लावायचं काम येते ना चांगलं तुम्हाला करायला आम्ही कशाला करावं तर बाबा अरे मी तसं नाही म्हणत मी हा मी म्हणतोय चुलीत जाळ घालत्या.